पेरेंट्स एक्सपेक्टेशन मुलांकडून जास्त असतं आणि तो पण त्यांना स्ट्रेस असतो. अरे ग्रॅज्युएशन झालं तर कामाला लाग, कारण टॅक्सी चालवली तर टॅक्सी का चालवतो तू गव्हर्नमेंट जॉब कर. पेरेंट्सची पण अपेक्षा खूप जास्त असते. अच्छा. त्यामुळे दोन्ही प्रकारे अं, मुलांमुळे पेरेंट्स अँशियस होतात, त्यांना अँझायटी अटॅक्स वगैरे पॅनिक अटॅक्स होतात आणि पेरेंट्समुळे मुलं ट्रिगर होतात. परत परत जाताना तू कुठे जातोस, तू काय करतोस, कुठे जायचंय तुला, इकडे कशाला जायचं, हजारो प्रश्न आई बाबा विचारतात. म्हणजे एकंदरीत पालकांची भूमिका पण महत्वाची आहे. खूप महत्वाची, जास्त महत्वाची. जास्त महत्वाची आहे. थोडस फ्रीडम दिलं पाहिजे मुलाला. आणि आपण कधी कधी 18-20 वर्ष झालं की मुलाला एक्सपेंडिचर, स्वतःचा एक्सपेंडिचर तू कर, ती जबाबदारी दिली पाहिजे. आम्ही पॉकेट मनी देत असतो, मुलांनी पैसे मागितले तर देत असतो आणि आमचे एक्सपेक्टेशन जास्त असतो. मी असंही ऐकलं की काही पालक म्हणतात फ्रीडम म्हणजे काय, फ्रीडम दिलं की मुलं बिघडतात. म्हणजे मग काय त्यांच्या डोक्यात कशी संकल्पना यायला पाहिजे? आता माझ्या घरी माझी मोठी भाभी आहे, माझा मुलगा छोटा होता, तो बाहेर गेला, गावात मुलांबरोबर खेळत होता, घरी येऊन ती शिवी जे मुलं देतात ती घरी येऊन दिली. तर माझ्या भाभीने काय केलं, ती मसाला वाटत होती, थोडासा तिखट मसाला त्याच्या तोंडात लावला. तो ओरडायला लागला, माझी आजी काय बोलली, तू असं कशाला केलं, हे ते 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 ते. अच्छा. मग तिने त्याने शिवी दिली. मग कशाला बाहेर पाठवता तुम्ही, बाहेर पाठवायचं नाही. नाही कशाला, मग तुम्हाला शिव्या नव्हतं. म्हटलं नाही, बाहेर पाठवायचं, बाहेर जाऊ दे त्याला. ही शिवी वाईट आहे हे कसं कळणार, हा वाईट लागला की तिखट लागतं. हा अनुभव देण्यासाठी त्यांनी ते केलं. पण आम्ही काय छोट्या बेसिक गोष्टी करत नाही. मुलांना जास्त तू हे करू नको, ते करू नको, ते करू नको, ते करू नको. व्हेजिटेरियन पेरेंट्स असेल तर मुलांना सांगतात बघ नॉनव्हेज खायचंच नाही, मग मुलं चोरून खातात. अच्छा. असेल चोरून खाण्यामुळे पण ज्या गोष्टी त्या नॉर्मली कमी केल्या असतात, चोरून करताना ते लोक जास्त करतात आणि त्यामुळे आपल्याकडे ड्रग एडिक्ट वगैरे जास्त होतात. इट इज प्रेशर आणि कंपनी आणि आपलं म्हणजे आता समजा ऍडमिनिस्ट्रेशनला पाहिजे तर ते एका झटक्यात ड्रग्ज बंद करू शकतात, पण ते होत नाही. कशाला, पॉलिटिकल विल पाहिजे. तर आपले प्राईम मिनिस्टर तर खूप छान आहे, पण लोकल ऍडमिनिस्ट्रेशनने थोडस जिम्मेदारी घेतली पाहिजे. कारण प्रत्येक कॉलेजमध्ये आजकाल काय वीड कन्झम्पशन मध्ये, वीड कन्झम्पशन म्हणजे मॅरिज्युएना असा ड्रग जो आयुर्वेदिक असतो प्लांट्स पासून, पण मुलं घेतात स्ट्रेससाठी. आणि आय टी ग्रॅज्युएट्स तर 10 वीड कन्झ्युमर एवढा प्रकार चाललेला आहे. आणि पंजाबचा एक्झाम्पल देतो आपण, पण पंजाबपेक्षाही दुसरे स्टेट्स पुढे गेले त्या संदर्भात. थँक्यू सो मच सर. अजून आपण खूप बोलणार आहोत, पण आता यावेळेला मला असं नवल वाटतंय की तुमच्याकडे मी ज्यावेळेला बघत आलो, तुमच्याकडे आल्यानंतर मला सुरुवातीला तुम्ही मला खूप धडधाकट असं पुरुष आणि खूप धडधाकट असं एक समाजसेवक, खूप धडधाकट एक चांगला बिझनेसमॅन, एक चांगला होतकरू माणूस आणि एक चांगला गायडर देणारा, एक मोटिवेशनल स्पीकर देणारा, लाखो लोकांना त्या आवाजाची गरज वाटते, असा एक व्यक्तीला मी भेटल्यानंतर मला थोडस बघताना सुद्धा मला असं वाटलं की अरे ही व्यक्ती इतकं काही करू शकते, तर आपण ह्या व्यक्तीच्या पूर्ण सहवासात राहिलो तर यांच्या केसा एवढा पण आमचा विचार नाहीये. आणि इतका मोठा विचार तुम्ही इथंपर्यंत आणला, तो रुजवला आणि आज लोकांच्या मध्ये तुम्ही रुजवताय. आणि सर मला तुम्हाला सांगायचं आहे की संदीप सर एक मोटिवेशनल स्पीकर आहेत, ते एक मोठा उद्योजक आहेत, ते एक सोशलायझेशन वर्क करतात, ते एक मोठमोठ्या संस्थेमध्ये एक सोशलायझेशन करून प्राणी वाचवा, प्राण्यांच्या सोबत त्यांची हत्या होऊ नये म्हणून त्यांची केअर करण्यासाठी त्यांनी मोठं इथं सेंटर उभा केलंय, गोशाळा उभी केली. साधारणतः 6,000च्या आसपास त्यांच्याकडे गोशाळा आहेत. आणि हे सगळं सांभाळत असताना ते स्वतःचा बिझनेस सुद्धा सांभाळतात. मला खरंच देवाचे या ठिकाणी आभार मानायचा की अशी व्यक्ती तुम्ही तयार केलात. आणि या ठिकाणी मुद्दाम मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो की संदीप सर
एक व्हिज्युअली ते चॅलेंजर आहेत आणि हे सांगताना सुद्धा मला कदाचित थोडंसं वाईट पण वाटतंय आणि बरंही असं वाटतंय की अरे व्हिज्युअली चॅलेंजिंग असून सुद्धा ही व्यक्ती इतकं काही करू शकते. सर तुम्हाला सांगायचं झालं तर मगाशीच आपण चर्चा करत असताना मला तुम्ही एखादं सेटिंग सांगितलं आणि मला चांगले माझे डोळे असताना, कान असताना, दोन शरीर चांगलं असताना मला थोडंसं ते सेटिंग प्रॉब्लेम झाले. पण सर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही असं चॅलेंजिंग म्हणून तुमच्याकडे बघताना खरंच एक खूप बरं वाटतंय. हे केला कसं तुम्ही इथं बरं? अं, सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आयुष्यात ती स्वीकारणं, ऍक्सेप्टन्स म्हणतो आपण त्याला. स्वीकार कर. जेव्हा माझा हा चॅलेंज म्हणजे व्हिज्युअल चॅलेंज आला मला कॉलेजच्या नंतर, तेव्हा मला स्वीकारता नाही आलं. आणि स्वीकारता नाही आलं म्हणून मला माहित नव्हतं, मी इग्नोरंट होतो की मी माझ्या सगळ्या परीक्षा कम्प्लीट केल्या असत्या. मी इग्नोरंट होतो. आपण परीक्षा पण रायटर घेऊन करू शकलो असतो, पण ते झालं नाही. जेव्हा पुढे JCI मध्ये गेलो आणि बऱ्याच लोकांना भेटलो, भेट झाली, तेव्हा कळलं की व्हिज्युअली इम्पेअर्ड साठी ब्लाइंड जी सगळ्याच प्रकारचे अपंग दिव्यांग लोक असतात त्याच्यासाठी ऍक्सेसिबिलिटी हा एक प्रकार आहे. जेणेकरून ऍक्सेसिबिलिटी मला मराठी शब्द येत नाही, पण तरी सुद्धा आपण सगळं ऍक्सेसिबल करू शकता. फॉर एक्झाम्पल एक व्हील चेअरवर आहे माणूस, त्याला कुठेतरी ऑफिसमध्ये जायला पाहिजे, तर ती बिल्डिंग ऍक्सेसिबल कशी होऊ शकते? म्हणजे त्याचं एलिव्हेटर पर्यंत ती खुर्ची तिथली व्यवस्था व्यवस्था आणि त्याच्यावर ती खुर्ची, ती व्हीलचेअर त्याची, तो मुलगा त्या ऑफिसमध्ये, तो माणूस, ती व्यक्ती व्हीलचेअरवर पोहोचला पाहिजे, सुरक्षित पोहोचला पाहिजे. म्हणजे त्याला ऍक्सेसिबिलिटी म्हणतो. अडल नाही, तुमचं अच्छा. स्वतः जाऊ शकतो. अच्छा. तसं ब्लाइंडला साठी, डेफ अँड डम साठी, प्रत्येक अपंगासाठी काही ना काही. सो ऍक्सेसिबिलिटीवर आम्ही खूप काम करतो. एक सुगम्य डिजिटल आमची कंपनी आहे, सुगम्य डिजिटल सोल्युशन्स पुण्याला. त्याचे मेजर माझे मित्र आहेत धनंजय भोळ, मी पार्ट ऑफ द कंपनी आहे डायरेक्टर म्हणून. तर त्या कंपनीत सुद्धा आम्ही हेच केलं आणि मग त्याचं एक फाउंडेशन केलंय. त्यामुळे आम्ही बऱ्याच लोकांना, ब्लाइंड लोकांना, मोबाईल कसा वापरायचा, कॉम्प्युटर कसा वापरायचा, त्याच्यावर काय टेक्निक्स आहे, टेक्नॉलॉजी काय आहे, या सगळ्या शिकवतो. आणि ऍट द सेम टाइम थोडेसे स्पॉन्सर्स घेऊन, CSR कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन, माझा अजून एक मित्र आहे मोहन साठे म्हणून, त्याच्या मुलाच्या थ्रू एक मोठा प्रोजेक्ट चालतोय, ते सुगम्य डिजिटल फाउंडेशनच्या थ्रू चालतोय. ते बऱ्याच मुलांना हे मोबाईल, आयफोन किंवा सॅमसंग कुठचे फोन मिळेल अब्रॉडला, ते आणून युज फोन आणून देणं आणि ते लोक ते वापरतात आणि नंतर वा. ते कसे वापरायचे ते शिकवतात. सो असे वर्कशॉप्स होतात, आमचे पण वर्कशॉप्स होतात. हे मी आधी करायला पाहिजे होतं, जस्ट बिकॉज ऑफ माय इग्नोरन्स. म्हणजे मला प्रॉब्लेम आहे डोळ्यांचा, हा मी स्वीकार केला नव्हता. कारण मला खूप कठीण होतं स्वीकार करणं, कारण कॉलेज लाईफ खूप मोठी होती. रायडिंग, ड्रायव्हिंग होतं, क्रिकेट खेळलो, फुटबॉल खेळलो, रायडिंग हाफ इंडिया मी बुलेटवर केलं. Very अशा nice. बऱ्याच गोष्टी आहेत मी केल्या. आणि त्याच्यातून जेव्हा हा प्रॉब्लेम झाला, माझ्याकडे एकच उपाय होता की मी कमिट सुसाईड. पण हो. तो न करता बरेच मित्र आले विश्वनाथ सारखे, जे भेटले त्यावेळेला, आणि त्यांनी मोटिवेट केलं. आणि मग मी स्वतःचा म्हटलं चल, हा लाईफ गेला ना माझा, आता हा लाईफ बघूया कसं आपण करता Wow. येईल. त्यामुळे मी जेव्हा स्वीकारली ही गोष्ट, तेव्हा अच्छा. मग मी हे शिकलो गेलो. नाही तर सगळ्या गोष्टी खूप आधी झाल्या असत्या. म्हणजे कॉम्प्युटर वगैरे युज करणं, मोबाईल युज करणं, हे खूप आधी शिकलं असतं. जेव्हा इन्व्हेंट झालं कॉम्प्युटर तेव्हा शिकलो असतं. पण एकच इम्पॉर्टंट गोष्ट आहे की सगळी गोष्ट आपल्याला शिकायला भेटते. आणि आपण खरं म्हणजे काय, लोक वाटतात अरे मी मॅनेजर, मी प्रोफेशनल, मी CEO, मी ओनर, पण आपण मरेपर्यंत विद्यार्थी असलो पाहिजे. जसं आज मी सकाळीच त्या भूषण टॅक्सी ड्रायव्हर कडून काहीतरी शिकलो. आपण प्रत्येक माणसाकडून बऱ्याच गोष्टी शिकू शकतो, पण आपल्याला कॅपॅसिटी असली पाहिजे शिकायची आणि आपल्या आचरणात आणलं पाहिजे त्या गोष्टी शिकून. खरंच सर खूप बरं वाटलं मला. आणि मला अजून एक तुम्हाला विचारायचं आहे. मला असं ऐकण्यात मिळालं की, आणि मी काही तुमचे कोट्स वगैरे बघितले की तुम्ही आता बोलता की कॉलेज लाईफ मध्ये मी रायडिंग करायचो, खूप साऱ्या गोष्टी खेळायचो, हॉकी वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला. पण आता सुद्धा तुम्ही शांत बसत नाहीये.
मी ऐकलं की तुम्ही आज सुद्धा रन करताय, तुम्ही आज सुद्धा योगा करताय, तुम्ही आज सुद्धा हार्मोनियम सुद्धा शिकताय. याच्याबद्दल काय सांगाल? ह्यानी इतकं मोटिवेशनल आणताय कुठून तुम्ही? ऍक्च्युली म्युझिक हा माझा आवडता सब्जेक्ट. मला ऐकायला खूप गाणी आवडतात. स्वतः मी भजनाला वगैरे जातो. पण जेव्हा जेव्हा मी काहीतरी शिकायला गेलो तेव्हा काहीतरी अडचण आली आणि मी शिकू शकलो नाही, तेव्हा मला व्यवस्थित दिसत होतं. परत परत मी आता हा लास्ट अटेम्प्ट केलाय मी हार्मोनियम शिकणार आणि 1 वर्ष दिलंय स्वतःसाठी. मला पेटी वाजवता आली पाहिजे एका वर्षात. अरे वा. नेक्स्ट 31 मे पर्यंत मी शिकलो पाहिजे. पण इम्पॉर्टंट गोष्ट काय आहे की माझ्याकडे संकल्प आहे. मला वाटलं पाहिजे, जसं मी बोललो ना मगाशी स्वीकार करणं, हे माझ्याकडे ऍट द मोमेंट मी पाहू शकत नाही, ही खरी गोष्ट आहे. तर मी हे पाहू शकतो अजून कोणाच्या डोळ्यातून. आता बघा, सेन्सेस किती आहे आपल्याकडे. डोळे आहे, म्हणजे साईट आहे, हम्म. टच आहे, हम्म. टेस्ट आहे, Taste आहे. स्मेल Smell आहे आहे. आणि हिअरिंग आहे. आता मी विश्वनाथला कसा बघतो, माझ्या कानातून बघतो, माझ्या स्पर्शातून Wow. बघतो. म्हणजे माझ्या बाकीचे 4 सेन्सेस ऍक्टिव्हेट होतात जास्त. हा. तर त्याच्यामुळे तो अनुभव झाला पाहिजे. आणि हे प्रॅक्टिसवर होतं. आणि मुख्य गोष्ट म्हणजे आपण ते स्वीकारलं पाहिजे की मला हा प्रॉब्लेम आहे, मी शो अप करू शकत नाही. आणि परत मगाशी बोलला तसं तसं नाही की माझी गौशाळा आहे, मी डायरेक्टर आहे, तिकडे तिकडे पण डायरेक्टरच आहे, बोर्ड आहे. माझा एक चेअरमॅन आहे तिकडे, कमलाकांत कारी, आमचा प्रेसिडेंट. त्यांनी मला जेव्हा सांगितली संकल्पना, कारण आम्ही योगा फ्री ऑफ कॉस्ट योगा शिकवत होतो हम्म. पतंजलीच्या थ्रू. आणि हे शिकवताना ही गोष्ट आली आणि आम्हाला वाटलं की रस्त्यावरच्या ज्या गायी आहेत आपण घेऊन जाव्या, कारण ते गार्बेज खात असतात आणि तिकडे ठेवाव्या. आणि आजकाल 2 गायी आणल्या होत्या, आज तिकडे 6,500 गायी आहेत. मये शिकेरी गौशाळा, मये बिचोली गोवा असं टाकल्यावर तुम्हाला त्याच्याबद्दल खूपशा गोष्टी मिळेल. हम्म. हे आमचं फाउंडेशन आहे. म्हणजे 6,500च्या वर आणि लोक बरीच येतात. Very लोक nice. तिकडे येऊन बर्थडे सेलिब्रेट करतात, आपली कार्य सेलिब्रेट करतात, देव कार्य सेलिब्रेट होतं, लग्न पण होतात गोशाळेत. तसं आम्ही तशी व्यवस्था आता हळूहळू केलेली आहे. आणि असं वाटतं की आम्ही गायीची सेवा करतो, नाही तसं नाही. गोमाता आमची सेवा तिकडे सेवा करत असते. करते. तिकडे संधी भेटते आणि मजा येते. बरीच लोक गोशाळेला, प्रतिष्ठित लोक गोशाळेला भेट देतात. पॉलिटिशियन्स पण स्वतः एक एक गाय दत्तक घेतात. असं करून करून ती गोशाळा चालली आहे. अजून पैसेच कमी पडले नाही आम्हाला. रोजचा खर्च तिकडे 8-10 लाख रुपये आहे, पण आम्हाला कधीच तिकडे पैसे कमी पडले नाही. गोमातेने आपलं काम करून घेतलं, आम्ही काहीच केलं नाही. अरे वा वा वा. एक लास्ट प्रश्न सर, खूप सारं बोलायचं आहे, पण आता जो एवढं सगळा व्याप करून, एवढ्या सगळ्या सोशलायझेशन ऍक्टिव्हिटी करून, स्वतःला भर देऊन समाजाला तुम्ही घडवायचं काम करताय, युवा पिढीला घडवायचं काम करताय, व्हिज्युअलायझेशन लोकांना तुम्ही एक चांगलं संधी देऊन त्यांना एक प्लॅटफॉर्म चांगले द्यायला लागलाय. पण एवढं सगळं करत असताना गोव्यामध्ये एक आनंद रेस्टॉरंट आणि अनेक काही रेस्टॉरंट तुमचे जे काय आज नामांकित लेवलचे आहे, ते सगळं करून तुम्ही आज एक चांगला नामवंत एक बिझनेसमॅन म्हणून तुम्ही आहे, की उद्योजक म्हणून आहे. मला असं वाटतं की तुम्ही हे सगळं सगळं करू शकताय, पण माझ्या एक छोट्या मोठ्या उद्योजकांना तुमचा एक थोडासा सल्ला पाहिजे. माझ्यासारखे काही छोटे मोठे उद्योजक आहेत की कधी कधी डाऊनफॉल येतो आमचा, पण डाऊनफॉल आल्यानंतर ती खच्चीकरण होऊन आम्ही घसरायच्या मार्गातून ती संधी आम्ही आलेली सुद्धा स्वतःवरती अंगलट आली असं समजतो आणि त्यातून बाहेर भीतीने येतो. मग काय केलं पाहिजे? फर्स्ट म्हणजे प्लॅनिंग टू सक्सीड. आणि सक्सेस लगेच भेटत नाही. आणि प्लॅनिंग हा प्रकार पाहिजेच. इफ यू डोंट प्लॅन, जनरली वी प्लॅन टू सक्सीड. आपण सक्सेस साठी प्लॅन करतो. प्लॅन केलं नाही तर यू आर प्लॅनिंग टू फेल. अच्छा. आणि जेव्हा आपण प्रोजेक्ट कुठचाही घेतो आता, तर त्याचा डाऊनफॉल हा पण होणार, हा गृहीत धरून तो प्लॅन केला. जसं मगाशी जसं बोललो, 200 रुपये आपला कॅपिटल आहे, तर डाऊनफॉल झाला त्याच्यासाठी पण एक 200 रुपये पाहिजे. म्हणजे 1000 रुपयाचं कॅपिटल केलं पाहिजे, सस्टेन केलं पाहिजे, डे इन अँड डे आउट ते काम केलं पाहिजे. मग आपल्याला सक्सेस भेटू शकतो. प्रत्येक सक्सेसफुल बिझनेसमॅनची स्टोरी तशीच आहे. तो असंच सक्सेस नाही मिळाल, पण लकी असतात थोडी लोक, लगेच सक्सेस भेटतात. पण एक एक स्टोरी आहे आपल्या
आपल्या युट्यूबवर कशावर आपल्याला भेटतात. प्रत्येक गोष्ट एवढी सक्सेसफुल करण्यासाठी काय करावं लागतं की आपण सतत झटावं लागतं आणि हार्डवर्क कायम असतं कायम असतं आणि हार्डवर्क असायलाच पाहिजे. असायलाच पाहिजे. हार्डवर्क केल्यानेच सगळं भेटतं. आम्ही ना ऍज विद्यार्थी सुद्धा आम्ही काय करतो, आम्हाला पाहिजे असतं काय की पास झालं पाहिजे. आम्ही रिझल्टवर जास्त फोकस ठेवतो. बर हा रिझल्टवर जास्त फोकस नाही ठेवायचं. रिझल्ट कशावर अवलंबून असतो, आपण जो एफर्ट घालतो. आता स्टुडंट परीक्षा पास व्हायला आपल्याला काय करावं लागतं, अभ्यासात लक्ष दिलं अभ्यासात पाहिजे. लक्ष पाहिजे. व्यवस्थित अभ्यास, व्यवस्थित म्हणजे बरोबर. पूर्ण वेळ क्रॅम कर आणि जाऊन पेपरवर ओक असं करायचं नाही. नाही समजून घेऊन अभ्यास, मेथड असतं अभ्यासासाठी. खेळून कूदून अभ्यास, त्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे. ह्याला म्हणतात एफर्ट. पुढे अभ्यासू असतात पण लाईफ मध्ये फेलियर असतात. 90-80-90-99% हा म्हणजे आता बऱ्याच पालकांचं असंही झालं, अभ्यास अभ्यास अभ्यास, त्या मुलाला ग्राउंड नाही करायचं, त्या मुलाला खेळायचं नाही, बागडायचं नाही, हे नाही करता तुझा फोकस हल्ला तर काय करायचं, तू अभ्यास कर, आता चांगले सगळ्यात mark पड. जास्त फेमस नाव होत आहे मुलींच्या तोंडात आहे वैभव सूर्यवंशी. वैभव सूर्यवंशी 13-14 त्याची story, वर्षाचा त्याची स्टोरी आजकाल IPL चा बेस्ट फलंदाज आहे. बेस्ट फलंदाज, वर्ल्ड वाईडचा बेस्ट फलंदाज. आजचा IPL चा, जिकडे वर्ल्डचे लोक येतात. तर त्या सांगावं म्हणजे एफर्ट लागतो. तो मुलगा 600 ते 1000 बॉल रोज खेळतो. रोज खेळतो तो उगीच भेटत नाही ना, हार्डवर्क पाहिजे ना. पाहिजे. आणि पालकाला ती हिंमत असली पाहिजे. आता आम्हाला काय, अरे जा रे अभ्यास कर, अभ्यास नाही का, खेळायला गेलो तर अभ्यास कर, अजून काय. पालकांचा हा प्रॉब्लेम असतो. आणि तरी सुद्धा मोदीजींनी आता नॅशनल न्यू एज्युकेशनल प्लॅन मध्ये स्किल डेव्हलपमेंटचा जो आहे, तू कशात चांगला आहेस ना, आता तू झाडू मारण्यात चांगला आहे ना, तू बेस्ट स्वीपर इन द वर्ल्ड बन, असं मोदीजींचा विचार आहे. म्हणजे तू काही कर, तुला जे आवडतं ते कर. सगळेच डॉक्टर बनू शकत नाही, सगळेच इंजिनियर बनू शकत नाही. थोडे क्रिकेटर पण बनू शकतात, थोडे फुटबॉलर पण बनू शकतात, हॉकीवाले पण बनू शकतात. आजकाल ती कोणती हीना दास, पळणारी मुलगी, इमानाज अथलेटिक्स मध्ये तिच्या आदिदासने ब्रँड अँबॅसिडर ब्रँड अँबॅसिडर पण केलं होतं. एका काळी तिच्या पायात चप्पल नव्हतं घालायला. त्यामुळे ती मुलगी तर एवढी छान होऊ शकते. फक्त गावात पळायची ती. पळायची. डोंगरावर दऱ्यांवर हो, एवढं का. म्हणजे काय, तुम्हाला फेमस व्हायचं असेल तुमच्याकडे जज्बा पाहिजे जज्बा पाहिजे. आणि त्याचा रिझल्ट बघू नका तुम्ही. सात- मी काय करू शकतो आता बरं. ते बघा.